नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आपण चित्र कशी बघावी, हाऊ टू ॲप्रिशिएट आर्ट याच्याबद्दल चर्चा करतो. हे एक माझं दुसरं चित्र आहे. हे वॉटर कलर पेंटिंग आहे. हँडमेड पेपरवर वॉटर कलर पेंटिंग करतात आणि हे साधारण 14x18 फ्रेम सगळं चित्र आहे. फार काही मोठं नाही आहे, मीडियम साईजचं चित्र आहे. तर आता हे कसं ॲप्रिशिएट करावं, तुम्ही म्हणाल लँडस्केप काय आम्हाला कळतात, बघता येतात. आकाश आहे, थोडंसं गवत आहे, वाळलेलं दिसतं आहे, पण तो छान पिंक रेड कलर दिसतो आहे, ग्रीन कलर दिसतो आहे, झाड दिसतं आहे. तर हे सगळं तुम्ही ॲप्रिशिएट आपोआपच करू शकता, कारण तुम्हाला कळणाऱ्या किंवा आपल्या ज्या नेहमीच्या गोष्टी असतात तेव्हा त्या आपण पटकन त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. पण तरीसुद्धा ह्या चित्राची एक गंमत आहे किंवा गोष्ट आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर प्रत्येक चित्रामागे काहीतरी गोष्ट असली पाहिजे किंवा असते असं काही नसतं, पण ह्या चित्रामागे नक्कीच एक गोष्ट आहे. अनफॉर्च्युनेटली ॲक्च्युली आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो होतो तेव्हा आमची गाडी बंद पडली. म्हणजे ही काय हॅपी मोमेंट नसते, पण तरीसुद्धा माझ्यासारख्या विचित्र चित्रकाराला कधीकधी एक अनुभव येऊन जातो. म्हणजे तेव्हा सूर्यास्ताची वेळ होती, म्हणजे साधारण सूर्य मावळत होता आणि तेव्हा जे वाळलेलं गवत, डोंगर, एक लांबवर दिसणारं झाड, रस्ता, एक छोटंसं घर, असं जे झालं ते जे बघत राहिले मी. म्हणजे जवळपास गाडी गॅरेजमध्ये टाकली होती आम्ही, तिथे शिरवळच्या जवळ डोंगर होता आणि आम्ही दगडावर बसून होतो. तेव्हा खरं तर थोडंसं टेन्शन यायला पाहिजे, पण मला त्या वातावरणात बसून मला काही टेन्शन आलं नाही. मी ते छान बघत बसले होते आणि खूप वेळ ऑब्झर्व करत बसले होते आणि मला ते इतकं मनावर कोरलं गेलं की मग त्याचं घरी येऊन मी त्याचं चित्र केलं.